काही कमी पडत नाही जगात. पण तुमच्याकडे अहम कर्तृत्व ना अहम ज्ञातृत्व जर असेल, तसं हा काडकला वडजा, वाकड्या काडकला बुद्धी फिरली, तसा परमार्थ करत असताना बुद्धी फिरून देऊ नका. संसारात बुद्धी फिरली तर संसाराचं वाटोळ होतं. म्हणून एक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल आमची बुद्धी फिरण्याकरता काय करावं? काही नाही, त्यांचीच प्रार्थना करा. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता. काय म्हणतायत? अहो कृपावंता, अहो कृपावंता, आमच्या बुद्धीचे दाते व्हा तुम्ही, आम्हाला आशीर्वाद द्या. आमची बुद्धी पालटून देऊ नका, आमची बुद्धी फिरून देऊ नका. आपल्या व्यवहारात सुद्धा शब्द आहे बघा. काय हो चांगला माणूस, पण कशी बुद्धी फिरली कोणाला माहीत. मग बुद्धी फिरायची नसेल तर सद्गुरूची कृपा लागते. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, उपाय परी अपाय रे, जव तमाळ न घणसावळा हृदयी ठाव मांडोनी न राहे रे. जिथपर्यंत कृष्ण परमात्मा तुझ्या हृदयाचा ठाव घेत नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये रुक्मिणी रमण जिथपर्यंत स्थित होत नाही, तिथपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही. आणि तो स्थित झाल्यानंतर काहीही जरी झालं तरी तो तुला त्या फट्टीतून सुद्धा बाहेर काढील. कळलं का? किती जाड तू आस, पण नाव घेतल्यावर याचा अर्थ कळला का? कितीही बाका प्रसंग जीवनामध्ये येऊ दे, नाही का, कितीही बाका प्रसंग जीवनामध्ये येऊ दे, पण नामस्मरण घेतल्यानंतर आपोआपच बाहेर पडलं जातं. हा जीवनाचा माझाही अनुभव आहे आणि साधुसंतांचा तोच अनुभव आहे. त्यांना माहिती होतं कोणी जवळ आलं की हे झंगट मागे लागलंच. तुमचं वय काय, लग्न झालंय का न झालंय, आणि झालं असेल तर मुलं झालीत का न झालीत, काय करायचं तुम्हाला? नाही, मुलगी आहे ना, हे करायचं आहे का नाही? मुलगी आहे ना, थोडक्यात. मग शेवटी म्हणले असं करू नका, अहो मी तुमच्या वडिलासारखा आहे, दुपारची वेळ झाली, जेवण करून जा, कुठे जाणार? थोडक्यात आईसाहेबांना सांगितलं जेवण कर. असं सुंदर जेवण केलं तुम्हाला सांगू आईसाहेबांनी. पुरणपोळी काय, आमटी काय, जेवले. आता जेवल्यावर झोप आलीच ना, तिथेच झोपले. उठले तेव्हा संध्याकाळ झाली होती. ते म्हणले आता कुठे जाता, इथेच मुक्काम करा. ते म्हणले पर्याय नाही. मग संध्याकाळी चांगले शेकटाची शेंगा घालून पातळ पिठलं विठलं सुंदर केलं. मला वाढायचं नाही, तुम्हाला खायचं नाही, सांगायला काय हरकत आहे? निदान घरी जाऊन कराल तरी. काय तुम्हाला सांगू, अशा पुन्हा ताव मारला. बरेच दिवसांनी घरचं जेवण, पुन्हा झोपले. सिद्धवंतांच्या स्वप्नामध्ये गेले. पांडुरंग म्हणाले, बाबा चालून आलाय विठ्ठल तुझ्या घरी, रुक्मिणी देऊन टाक. हे सकाळी म्हणले असं असं पडलं. आता हुशारच ते म्हणले 3 फुटाच्या अंतरावर मी झोपला असताना माझ्याकडे देवाला यायला काय अवघड होतं का? सगळे मुलीचे बाप असेच लबाड असतात. तुम्हाला तुमची पोरगी खपवायची आहे म्हणून हे नाटक करताय. ते म्हटले नाही हो, नाही हो. मग म्हटले असं करा, आजचे दिवस राहा, मी देवाला सांगतो तुमच्याही स्वप्नात या. हे चालून चालून थकले होते, जेवण चांगलं मिळालं होतं, असू द्या म्हटले. अहो त्या दिवशी गेले ना स्वप्नात. अरे म्हणले विठ्ठला जास्ती विचार करू नको, इथेच गाठ बांधलेली आहे. थोडक्यात हे यांच्या अगोदर काय पडलं म्हणले, झालं लग्न बिग्न झालं, सगळं झालं. 2-3 वर्ष झाली, मुलबाळ काही झालं नाही. त्यामुळे आधीच उदासीनता होती, लग्न करण्याकडे प्रवृत्ती नव्हती. जे घरातून बाहेर पडाले, थोडकं मधलं सांगतच नाही, एकदम काशी गाठली. काशी गाठली आणि तिथे आश्रमातले जे संन्यासी होते, रामानंद, त्याने विचारलं, काय देखणा मुलगा, वेदशास्त्र संपन्न, काय घरीदारी कोणी आहे का? कोण नाही. का आलाय? अभ्यास शिकायचा आहे. काय येतं? काय येतं ते त्या रामानंदांना वाटलं आपल्यापेक्षा जास्ती येतं.
एक लक्षात ठेवा, दोन भाग आहेत. उत्तम पुत्र पोटी येणं हे भाग्य लागतं, तसं गुरुला उत्तम शिष्य भेटणं हे सुद्धा गुरुचं भाग्य लागतं. काय, गुरुची गादी खेचायला बरेच तयार असतात, पण गुरुला जेवढी अनुभूती आहे तेवढी एक चिमूटभर सुद्धा नसते, एक अंश सुद्धा नसते. हीच तर मोठी गंमत आहे. शेवटी त्यांनाही बरं वाटलं. कोण नाही लग्न, काही नाही म्हणले, मी एकटाच आहे. अहो त्याची बघून एक महिन्यात प्रगती. ते म्हणले बरं झालं, तूच आता गादीवर बस, मी जरा तीर्थयात्रा करून येतो, बरेच दिवस फिरून आलो नाही. आणि ह्यानं गादीवर बसवलं. काय बरं वाटलं तुम्हाला सांगू. तुम्ही प्रवचन करू नका, पण इथे येऊन बसा म्हणजे तुम्हाला कळेल काय रुबाब आहे. पण बसून देणार नाही तुम्हाला कोणी. मी जर प्रवचन झाल्यावर सुद्धा म्हटलं की तुमचा कार्यक्रम मागे चालू द्या, मी बसतो, मला म्हणतील बाबा महाराज पाया पडून सांगतो पण खाली करा. माझं म्हणणं कळलं का. विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी बसायचं असतं, त्याचं महत्त्व असतं. अहो काय त्या गादीवर बसल्यावर त्यांना सगळे जे यांच्या बरोबरचे नमस्कार करू लागले. हे फिरत 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 अलंकापुराला आले. आईसाहेब अतिशय दुःखी झाल्या. गावातल्या लोकांनी किती छळलं असेल ते बघा. पाटे 5 वाजता इंद्रायणीला स्नानाला जायची, ती 3 वाजता गेले. कशी आहे बघा, भांडून भांडून नवऱ्याला घालवलं. दुसरे जे जरा बोलणं खालच्याले मुस्काड फोडलं भांडून भांडून. वडिलांना सांगितलं असं असं. ते म्हणले बाई आता काय करायचं, नको ते वाटणीला आलं, 3 वाजता जायचं, स्नान करून यायचं. त्या दिवशी स्नान करून आल्या आणि पारावर बसले होते रामानंद. दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आता ती काय साध्या सुधाची आई होती होय. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई पोटाला येणारं ते उदर होतं. त्या अशा वर बघितल्या आणि मिश्किलपणाने हसल्या. ते म्हणाले काय काही नाही म्हणाले, आपण मोठे आहात, आपला आशीर्वाद खरा होईल का न होईल याची चिंता मला पडली म्हणून हसली. उगेच दिवस काढले नाहीत कशाला, माझा आशीर्वाद खरा झाला पाहिजे म्हटले. हो 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 मान्य आहे, तुमचा आशीर्वाद खरा, मी खोटा होईल असं म्हणत नाही, पण पती जवळ असेल तर ना. पती नाही जवळ, हे काय. ते म्हणले 6 महिन्यापूर्वी गेलंय. 6 महिने वाटल्यावर यांच्या डोक्यात तोच आला बघा, लिंग झुपली. कसा आहे, असा असा आहे, गोरे पान आहेत, भव्य बाल प्रदेश आहे, असं सरळ नाशक आहेत, तेज पुंज आहेत, अरे इथे खून आहे. अरे मी संन्यासी असा कसा आशीर्वाद जाणार नाही वाया. सगळी तीर्थयात्रा सोडून दिली आणि त्यांना चित्र दिसलं. अरे अरे बापरे म्हणले, आपण आंधळेपणा केला, चांगला शिष्य भेटला म्हणून. कळलं का तुम्हाला. काय, चांगला शिष्य भेटला म्हणून आपण आंधळेपणा केला, आपण मागचा विचार केला नाही. अरे संबंध इतिहास दिसला. अरे बापरे 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 बापरे. आले काशीला, हाक मारली, अरे चैतन्य आश्रमा. आल्याबरोबर हाक ऐकल्यावर कळलं की घोटाळा झाला. थोडक्यात सगळे मग जे काय सांगायचं सांगितलं, कपडे दिले फेकून. जा म्हणाले, जा जा, तिकडे वाट बघते. तुला अडवून ठेवलं तर सामान्य जनाचं कल्याण अडवून ठेवलं असं होईन. अरे तुझ्या पोटी महाविष्णू येणार आहे. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पायी, सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई. हे येणार आहेत आणि यांना न येऊन देण्याला कारणीभूत मी ठरेन. माझंच चुकलं. जा जा. संबंध अगदी सविस्तर सांगत नाही. संन्यास टाकला, कळलं का. अयोग्य वेळी केलं तर जो जो की जे उपाय तो तो होय अपाय. काय झालं, काय म्हणतायत महाराज. उपाय की उपाय परी अपाय रे,
परमार्थ देव प्राप्तीचा उपाय करायला गेले, पण तो अपाय झाला. लाखो लोकांच्या उद्धाराचा अपाय झाला. काय? आणि रामानंद सिद्ध पुरुष होते. संपूर्ण मला वाटतं संप्रदायाचं चित्र त्यांच्या समोर उभं राहिलं. ज्ञानदेवी रचिला पाया उभा राहिलं. आल्यानंतर एवढंच सांगायचं होतं, बरोबर आहे ना, की संसार त्रासदायक आहे म्हणून संसार सोडावा आणि संन्यास घ्यावा. इथे वारकरी संप्रदायामध्ये संन्यास टाकला, संन्याशी उपाधी झाली आणि संसार हा प्रसाद झाला. काय म्हटलं मी? म्हणून नको ते अर्थ लावू नका. आलं का लक्षात? ज्या पद्धतीने करायचं असेल त्या पद्धतीने केलं आणि आशीर्वाद असेल तर ती योग्यच होतं. काय? तसं नीट लक्षात घ्या. त्याच्यातून कोणाचा जन्म झाला? युवले से रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वे चित्तासी भारू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. आत्ताचा वारकरी संप्रदाय माऊलीच्या दिंडीबरोबर 10 लाख माणसं. मोगरा फुलला, मोगरा फुलला. तुकोबारायाच्या दिंडीबरोबर 7-8 लाख माणसं. मोगरा फुलला, मोगरा फुलला. आणि फुलेवे चित्तासी बहारू, कळियासी आला. फुलल्याबरोबर एक फुल येते तर पुन्हा कळी येते, एक फुल येते तर पुन्हा कळी येते. संप्रदाय परंपरा वाढतच राहिली आहे. नीट लक्षात घ्या. देव मिळवण्याकरता उपाय करायला गेले, पण वारकरी संप्रदाय करता माऊलीच्या जन्माकरता तो अपाय झाला होता. तो योग्य सद्गुरू भेटल्यानंतर तो आडसर बाजूला केला आणि त्याच्याकरता मग त्रास झाला. संन्यास सोडून गैराश्रमीत गेला. भोगी बायकोची आठवण झाली. नाना तऱ्हेचे अपवाद सहन केले. शेवटी पैठणला गेले, सगळीकडे गेले. काय? शेवटी या जगाने प्रायश्चित्त दिलं त्यांना. विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी मातीने, ज्ञानोबारायासारखा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सारखे जगताचा उद्धार करणारी मुलं दिली आणि जगाने त्यांना देहदंडाचं प्रायश्चित्त दिलं. याला म्हणावं जग. कळलं का जग कसं आहे? किती उलट जग आहे. हो, विठ्ठलपंतांच्या बरोबर मातोश्रीनी गेल्या, पण हे अवतारी पुरुष होते. कशाची चिंता होती? त्यांच्या आशीर्वादाने जर सगळ्याचं कल्याण होत होतं, तर त्यांचं कल्याण होण्याची वाट बघायची गरज काय? काय? त्यांचं कल्याण होण्याची वाट बघण्याची गरज काय? हा तिठवा दयावरी झळके, की हा पद्मकरू माथा पारुके, तो जीवाची परितुके महेशेशी. एवढे जे महिमेचे, एवढं तुमचं एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे. काय कमी पडत होतं? काहीच कमी पडत होत नाही. एक लक्षात ठेवा, ही ज्ञानेश्वरी इतकं मोठं भांडवल आहे. काय तुम्हाला कल्पना नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये मागे तुम्हाला सांगितलं होतं, परदेश दौरा केला 1.25 महिन्याचा. जाताना फक्त $500 दिले होते आम्हाला, पुढे काहीच नव्हतं आमच्याजवळ. पण सबंध अमेरिका फिरलो, उतरण्याची सोय झाली. बरं का? बाबा महाराज आलेत का? वा, आम्ही सोय करतो, एक प्रवचन करा. तिथे माणसांना फुरसत नसते शनिवार रविवार. मग 1-2 प्रवचन करायचं आणि 5 दिवस सुखाने राहायचं आनंदात. गाडी त्यांची घ्यायची, फिरून यायचं आणि आमच्या गाडीचं भाग्य म्हणून आमचं दर्शन घेऊन जायचे. ते 1.25 महिन्यात खिशात हातच घालावा लागला नाही, कारण नव्हतंच काही. हात घालायला काय आहे? मला आठवतं, लंडनला आम्ही रीडिंग्सला उतरलो होतो आणि रेल्वेचं तिकीट काढण्याकरता खिशात हात घातला. तेवढेच $5 होते खिशात. तो म्हणाला, हो महाराज तुम्ही कशा करता? आम्ही करता.
अजून मला सबंध चित्र दिसतंय. आम्ही स्वित्झर्लंडला गेलो. मग तिथे एक्सचेंज काउंटर होता. माझ्या खिशात 100ची नोट होती. तर स्वित्झर्लंडची चॉकलेट फार चांगली असतात. 4-5 जण होतो. मला म्हणाले जरा एक आपल्याला बघा 100 रुपयाची चॉकलेट घ्या. मी म्हटलं एक्सचेंज करायला पाहिजे. तिथे गेल्याबरोबर ते जे होतं की नाही ती 100ची नोट असं बघते माझ्या. म्हटलं काय त्याला बा, व्हॉट्स द मॅटर? वी डोंट एक्सचेंज रुपीज, वी एक्सचेंज ओनली डॉलर्स. आहेत कोणाच्या खिशात? आहेत कोणाच्या? तेव्हा मला वाटलं हे काही नाही, नुसता कागदाचा तुकडा आहे. माझं बोलणं कळलं का? आणि काही नसताना 2.5 महिने प्रवास केला. उत्कृष्ट व्यवस्था झाली आणि भारताच्या भूमीवर पाय ठेवले. ती 100 रुपयाची नोट मला हमाली करता उपयोगी आली, उपयोगी पडली. पण इथे आणि माझे डोळे भरून आले की काही जवळ नसताना आपण 2.5 महिन्याचा दौरा केला. आतला म्हणतो काय कसं नव्हतं? तुझ्या खिशामध्ये इंटरनॅशनल चलन होतं. नाही कळलं? तुझ्या खिशामध्ये इंटरनॅशनल चलन होतं आणि त्या इंटरनॅशनल चलनचं नाव आहे ज्ञानेश्वरी. कळलं का? सद्गुरु कृपेने जर अवस्था प्राप्त झाली तर काही कमी पडत नाही जगात. पण तुमच्याकडे अहम कर्तृत्व ना अहम ज्ञातृत्व जर असेल, तसं हा काडकला वडजा वाकड्या काडकला बुद्धी फिरली तसं परमार्थ करत असताना बुद्धी फिरून देऊ नका. संसारात बुद्धी फिरली तर संसाराचं वाटोळ होतं. म्हणून एक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल आमची बुद्धी फिरण्याकरता काय करावं? काही नाही, त्यांचीच प्रार्थना करा. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता. काय म्हणतायत? अहो कृपावंता, अहो कृपावंता, आमच्या बुद्धीचे दाते व्हा तुम्ही. आम्हाला आशीर्वाद द्या. आमची बुद्धी पालटून देऊ नका, आमची बुद्धी फिरून देऊ नका. आपल्या व्यवहारात सुद्धा शब्द आहे बघा. काय हो चांगला माणूस, पण कशी बुद्धी फिरली कोणाला माहीत. मग बुद्धी फिरायची नसेल तर सद्गुरूची कृपा लागते. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले उपाय परी अपाय रे, जव तमाळ न घणसावळा हृदयी ठाव मांडोनी न राहे रे. जिथपर्यंत कृष्ण परमात्मा तुझ्या हृदयाचा ठाव घेत नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये रुक्मिणी रमण जिथपर्यंत स्थित होत नाही, तिथपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही. आणि तो स्थित झाल्यानंतर काहीही जरी झालं तरी तो तुला त्या फट्टीतून सुद्धा बाहेर काढील. कळलं का? किती जाड तू आस, पण नाव घेतल्यावर याचा अर्थ कळला का? कितीही बाका प्रसंग जीवनामध्ये येऊ दे, नाही का? कितीही बाका प्रसंग जीवनामध्ये येऊ दे, पण नामस्मरण घेतल्यानंतर आपोआपच बाहेर पडलं जातं. हा जीवनाचा माझाही अनुभव आहे आणि साधू संतांचा तोच अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणतायत नुद्धरिजे 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 गोपाळे विण नुद्धरिजे. अरे तुझा उद्धार होणार नाही, कृष्ण भगवंताचं नाव घे. पुढे बघूया. मी उत्तम पहिले हिनू भूती द्वेषा द्वेष ठेले रे, केले कर्म उपका निपजे सुखते दुरी गेले रे. मी उत्तम पहिले हिवणू. बघा अजून उद्देश सांगतात. मी फार श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलो आहे, मी उत्तम आहे आणि हा कमी आहे, हे भेद काढून टाका मनातून. मला असं वाटतं कोण कुठे जन्माला आलं याच्यात काही प्रश्न नाही आहे. सगळ्या जाती जमातीची मुलं एका ओळीने ठेवा आणि त्यातला निवडून काढा की हा कोणत्या जातीचा आहे. काही सांगता येत नाही. काय अमकं का अमकं, अमकं का अमकं हा सांगता येत नाही. आफ्रिकेतल्या लोकातला लंग का काळा, माझ्याकडे उत्तर नाही. का युरोपियन कंट्रीमधले गोरे का, माझ्याकडे उत्तर नाही. चीन जपानमधले पिवळे का, माझ्याकडे उत्तर नाही. आणि आपण सावळे का, उत्तर आहे देव सावळा आहे म्हणून. आपल्यापुरतं तरी उत्तर आपल्याला माहिती पाहिजे ना, लोकांचं नसलं तर काय करायचं. असं म्हणणं कळलं. आता आहेत ना हे 4 आहे ना, काय काय उत्तर देणार. साऊथ आफ्रिकेचा मनुष्य काळा काय उत्तर देणार. मग जीन्स, अरे पण जीन्स आले कुठून?
नाही नाही, ओरिजिनल जीन कोणाचा आहे? नाही, हे नीट लक्षात घ्या. जीन्स घातले म्हणजे जीनचं उत्तर कळतं असं समजू नका.